हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मयुरी चोरगे. सब्जेक्ट डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क. सब्जेक्ट कोड असणार आहे 22414. तर आज आपण ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. ओके, युनिट नंबर 1 असणार आहे फंडामेंटल्स ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क्स. ओके, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहोत. तो असणार आहे व्हॉट इज डेटा कम्युनिकेशन. आता डेटा कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय, तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक्सचेंज ऑफ डेटा बिटवीन टू डिव्हाइसेस. कोणत्याही दोन डिव्हाइसेस मध्ये डेटा एक्सचेंज करणे. ओके, व्हाया सम फॉर्म्स ऑफ ट्रान्समिशन मीडियम. आता हा जेव्हा डेटा आपण ट्रान्समिट करत असतो किंवा एक्सचेंज करत असतो दोन डिव्हाइसेस मध्ये, त्यावेळी त्याच्यासाठी पर्टिक्युलर असं ट्रान्समिशन मीडियम लागणार आहे. मग ते वायर केबल म्हणू शकता तुम्ही फॉर एक्झाम्पल. ओके, म्हणजेच कोणत्याही दोन डिव्हाइसेस मध्ये जर डेटा एक्सचेंज करत असतो, तो डेटा एक्सचेंज करत असताना तो कोणा थ्रू केला जातो, तर ट्रान्समिशन मीडियम. ओके, मग ती वायर केबल सारखी असू शकते. तर ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डेटा कम्युनिकेशन. मग डेटा कम्युनिकेशनची डेफिनेशन आपण काय सांगणार, द एक्सचेंज ऑफ डेटा बिटवीन टू डिव्हाइसेस व्हाया सम फॉर्म्स ऑफ ट्रान्समिशन मीडियम इज कॉल्ड ॲज डेटा कम्युनिकेशन. डेटा कम्युनिकेशन म्हणजे लक्षात आलं सर्वांच्या, कोणत्याही दोन डिव्हाइसेस मध्ये डेटा एक्सचेंज करणे व्हाया ट्रान्समिशन मीडियम, त्याला म्हटलं जातं डेटा कम्युनिकेशन. आता हे जे काही डेटा कम्युनिकेशन होतं, त्यावेळी त्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये कम्युनिकेट करण्यासाठीचे जे काही डिव्हाइसेस असतात, ते डिव्हाइसेस त्या कम्युनिकेशन सिस्टीमचा पार्ट असणं गरजेचं आहे. बरोबर. मग ते कोणते डिव्हाइसेस असतील, कम्युनिकेटिंग डिव्हाइसेस, हार्डवेअर असू शकते, सॉफ्टवेअर असू शकते, किंवा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकते. लक्षात येते काय बघा, जेव्हा डेटा कम्युनिकेशन होत असतं त्यावेळी त्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये त्या दोन डिव्हाइसेस मध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी, त्यांना कनेक्ट करण्यासाठी कम्युनिकेटिंग डिव्हाइस असणं गरजेचं आहे त्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये. मग ते जे काही डिव्हाइसेस असणार आहे ते हार्डवेअर असू शकते, सॉफ्टवेअर असू शकते, किंवा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकते. लक्षात येते का. आता डेटा कम्युनिकेशन सिस्टीम जी आहे त्याचा इफेक्टिव्हनेस, ओके, तो टोटली कशावर डिपेंड असतो, तर डिलिव्हरी, ॲक्युरेसी अँड टाइमलीनेस ह्या कॅरेक्टरिस्टिक्स वर काय असतो, डेटा कम्युनिकेशन सिस्टीमचा इफेक्टिव्हनेस डिपेंड असतो. लक्षात येतंय. ओके, आता ही आहे डायग्रॅम. कशाची डायग्रॅम आहे, तर कंपोनंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन. आता कोणकोणते आहेत डायग्राम मध्ये दिलेलेच आहेत कंपोनंट्स. ओके, फर्स्ट बघा, स्क्रीनकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ओके, याच्यामध्ये सेंडर काय करतोय, मीडियम थ्रू, सेंडर काय करतोय, ट्रान्समिशन मीडियम थ्रू रिसिव्हरला मेसेज सेंड करतोय. हा मेसेज सेंड करत असताना प्रोटोकॉल असणं गरजेचं आहे, कारण हे दोन डिव्हाइसेस कनेक्ट तर होतील, पण कम्युनिकेट होतात की नाही हे आपण शुअर नसतो. पण प्रोटोकॉल जर यूज केला असेल तर 100% त्या दोन डिव्हाइसेस मध्ये कम्युनिकेशन घडून येतं. लक्षात येतंय का. सो हे जे काही डेटा कम्युनिकेशन आहे त्याचे टोटल किती कंपोनंट्स असणार आहेत, तर 5 कंपोनंट्स. डायग्राम कडे लक्ष द्या, लक्षात येईल तुमच्या. पहिला कंपोनंट कुठला झाला, जो सेंड करतो तो सेंडर. नेक्स्ट कंपोनंट रिसिव्हर. नेक्स्ट मेसेज. फोर्थ कंपोनंट कोण असणार आहे, जो काही मीडियम असणार आहे ट्रान्समिशन मीडियम तो. आणि लास्ट वन कोणता असणार आहे, प्रोटोकॉल. लक्षात येते सर्वांच्या. ओके, आता मेसेज म्हणजे काय, तर मेसेज इज द इन्फॉर्मेशन टू बी कम्युनिकेटेड. मेसेज म्हणजे काय असणार आहे, अशी इन्फॉर्मेशन जी कम्युनिकेशन साठी यूज केली जाते. आता मग ही इन्फॉर्मेशन काय असू शकते, टेक्स्ट असू शकते, पिक्चर्स असू शकतं, ऑडिओ, व्हिडिओ, व्हॉटएव्हर असू शकते. ओके, सो इट इज द इन्फॉर्मेशन टू बी कम्युनिकेटेड, म्हणजेच काय झालं, मेसेज. लक्षात येतंय. आता नेक्स्ट कंपोनंट कोण असणार आहे, सेंडर. आता सेंडर म्हणजे काय, तर इट इज द डिव्हाइस विच सेंड्स द डेटा मेसेज. सेंडर हा काय असणार आहे, एक डिव्हाइस असणार आहे जो काय करतो, डेटा मेसेज सेंड करतो. लक्षात येते. सो सेंडर कोण असू शकतो, तो कम्प्युटर असू शकतोय, वर्क स्टेशन, टेलिफोन, हँडसेट, व्हॉटएव्हर तुमचा मोबाईल वगैरे सेंडर असू शकतोय. असं डिव्हाइस जो काय करतोय, डेटा मेसेज सेंड करतोय.
सेम रिसिव्हर असणार आहे. रिसिव्हर पण काय करतोय, हा सुद्धा एक डिव्हाइस असणार आहे जो काय करतोय, सेंड केलेला डेटा मेसेज रिसिव्ह करतो. ओके, मग तो रिसिव्हर पण काय असू शकतोय, कम्प्युटर असू शकतोय, तुमचा मोबाईल, टेलिफोन, हँडसेट असू शकतोय, वर्क स्टेशन असू शकतोय. ओके, सो रिसिव्हरला आपण काय म्हणू शकतो, इट इज द डिव्हाइस विच रिसिव्हज द डेटा मेसेजेस. ओके, सेंडर झाला, रिसिव्हर झाला, मेसेज, तीन कंपोनंट्स झाले. नेक्स्ट कंपोनंट कोण असणार आहे, ट्रान्समिशन मीडियम. तर ट्रान्समिशन मीडियम म्हणजे काय, तर इट इज द फिजिकल पाथ बाय विच अ मेसेज ट्रॅव्हल फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर. ट्रान्समिशन मीडियम म्हणजे काय, असा फिजिकल पाथ, ओके, असा फिजिकल पाथ ज्याच्यामध्ये काय केलं जातं, मेसेज असणार आहे तो सेंडर कडून रिसिव्हर कडे ट्रॅव्हल केला जातो, ट्रान्सफर केला जातो किंवा ट्रान्समिट केला जातो. त्या फिजिकल पाथला काय म्हटलं जातं, ट्रान्समिशन मीडियम. लक्षात येते काय. मग आता ते ट्रान्समिशन मीडियम म्हणजे तुम्ही ट्विस्टेड पेअर वायर म्हणू शकताय, कोएक्झियल केबल म्हणू शकताय, रेडिओ वेव्स. ओके, असे डिफरंट ट्रान्समिशन मीडियम असतात. ओके, लास्ट असणार आहे कंपोनंट, तो कोण असणार आहे डेटा कम्युनिकेशनचा, तर तो आहे प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल म्हणजे काय, तर इट इज द सेट ऑफ रूल्स दॅट गव्हर्न्स द डेटा कम्युनिकेशन्स. प्रोटोकॉल म्हणजे काय, तर जो काही सेट ऑफ रूल्स असणार आहे तो काय केला जातो, गव्हर्न केला जातो डेटा कम्युनिकेशन साठी, म्हणजे हँडल केला जातो, कंट्रोल केला जातो. जे काही डेटा कम्युनिकेशन होत असतं, ओके, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा कंट्रोल ठेवण्यासाठी जे काही सेट ऑफ रूल्स असतात त्याला काय म्हटलं जातं, प्रोटोकॉल. लक्षात येतंय. सो प्रोटोकॉलची डेफिनेशन आपण कशी सांगू शकतोय, इट इज द सेट ऑफ रूल्स. हा काय असणार आहे, इट इज द सेट ऑफ रूल्स जो काय करतो, दॅट गव्हर्न्स द डेटा कम्युनिकेशन. दॅट गव्हर्न्स द डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय केलं जातं, डेटा कम्युनिकेशन होत असताना त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यास किंवा नियंत्रण करण्यासाठी जो काही सेट ऑफ रूल्स असतात त्याला काय म्हटलं जातं, प्रोटोकॉल म्हटलं जातं. जर प्रोटोकॉल नसेल, ओके, डेटा कम्युनिकेशन करताना जर प्रोटोकॉल नसेल तर त्या दोन डिव्हाइसेस जे असणार आहेत ते कनेक्ट तर होतात पण त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत नाही. ओके, विदाउट अ प्रोटोकॉल टू डिव्हाइसेस मे बी कनेक्टेड बट नॉट कम्युनिकेटिंग. लक्षात येते का तुम्हाला, जर प्रोटोकॉल नसेल तर दोन डिव्हाइसेस काय केले जातात, कनेक्ट तर होऊ शकतात, मे बी सांगितलं, ते पण शुअर नाहीये, कदाचित ते कनेक्ट होतील पण त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत नसतं. त्यामुळे जर दोन डिव्हाइसेस मध्ये कम्युनिकेशन व्हायचं असेल तर तिथं प्रोटोकॉल असणं गरजेचं आहे. लक्षात येतंय का. सो डेटा कम्युनिकेशनचे टोटल किती कंपोनेंट्स आपण बघितले, 5 कंपोनेंट्स बघितले. पहिला होता मेसेज, दुसरा सेंडर, नेक्स्ट रिसिव्हर, फोर्थ वन कोणता होता, ट्रान्समिशन मीडियम, आणि लास्ट कोणता, प्रोटोकॉल. आता प्रत्येकाचं नेमकं काय काय प्रोसिजर असणार आहे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. ओके, आपण आता नेक्स्ट पॉइंट बघूया, दॅट इज प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉलची डेफिनेशन बघूया आपण. प्रोटोकॉलची आत्ताच आपण डेफिनेशन बघितली, काय होती, तर हा असणार आहे सेट ऑफ रूल्स जो काय करतोय, जे काही नंबर ऑफ डेटा कम्युनिकेशन घडत असते ते गव्हर्न करण्याचं काम करते बिटवीन दी कम्प्युटर्स. ओके, तर यामध्ये काय होतं, हे जे काही प्रोटोकॉल आहेत ते काय डिफाईन करतात, तर जे काही कम्युनिकेशन होतं दोन डिव्हाइसेस मध्ये ते कम्युनिकेशन होत असताना ते काय डिफाईन करतं, व्हॉट, हाऊ अँड व्हेन इट कम्युनिकेटेड. म्हणजे जे काही दोन डिव्हाइसेस आहेत त्यांच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन होणार आहे त्यावेळी ते कधी करायचं, काय करायचं आणि कोणत्या वेळी करायचं ते डिसाइड कोण करतं, प्रोटोकॉल डिफाईन करतं. लक्षात येतंय का. ओके, नेक्स्ट द की एलिमेंट ऑफ प्रोटोकॉल आर सिंटॅक्स, सिमॅन्टिक्स आणि टायमिंग. हे जे तीन असणार आहेत ते काय असणार आहेत, एलिमेंट्स ऑफ प्रोटोकॉल्स असणार आहेत. ओके, कोणकोणते प्रोटोकॉल्स असणार आहेत की एलिमेंट्स, तर सिंटॅक्स, सिमॅन्टिक आणि टायमिंग असे टोटल 3 प्रोटोकॉल असणार आहेत. सिंटॅक्स म्हणजे काय, तर द स्ट्रक्चर ऑर फॉर्मॅट ऑफ द डेटा
सिंटॅक्स म्हणजे काय, तर स्ट्रक्चर किंवा फॉर्मॅट ऑफ द डेटा. त्याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर सिंपल प्रोटोकॉल हे काय असणार आहे, सिंटॅक्सचं एक्झाम्पल असणार आहे. ओके, नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे प्रोटोकॉलचा, तर तो असणार आहे सिमॅन्टिक. आता सिमॅन्टिक काय म्हणजे काय, तर इट रेफर टू द मीनिंग ऑफ ईच सेक्शन ऑफ बीट्स. लक्षात येते काय बघा, सिमॅन्टिक कशासाठी रेफर केलं जातं, तर इट रेफर्स टू द मीनिंग ऑफ ईच सेक्शन ऑफ बीट्स, म्हणजेच कोण झाला तो सिमॅन्टिक. आता नेक्स्ट एलिमेंट कुठला आहे, तर तो आहे टायमिंग. नेक्स्ट एलिमेंट कुठला आहे, टायमिंग. आता हे कशासाठी रेफर केलं जातं, तर दोन कॅरेक्टरिस्टिक्स साठी रेफर केलं जातं. पहिला असणार आहे व्हेन डेटा टू बी सेंट. ओके, आणि नेक्स्ट असणार आहे हाऊ फास्ट इट कॅन बी सेंट. लक्षात येते काय बघा, टायमिंग हे जे काही एलिमेंट ऑफ प्रोटोकॉल असणार आहे ते कशासाठी रेफर केलं जातं, दोन कॅरेक्टरिस्टिक्स साठी रेफर केलं जातं. पहिलं म्हणजे व्हेन डेटा टू बी सेंट आणि नेक्स्ट वन काय असणार आहे, हाऊ फास्ट इट कॅन बी सेंट. लक्षात येते, अशा दोन कॅरेक्टरिस्टिक्स साठी टायमिंग हे एलिमेंट काय केलं जातं, रेफर केलं जातं. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत पॉइंट, तो असणार आहे स्टँडर्ड्स. आता स्टँडर्ड्सची डेफिनेशन काय आहे, तर दी गाईडलाईन्स टू दी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर्स अँड वेंडर्स टू इन्शुअर नॅशनल अँड इंटरनॅशनल इंटरकनेक्टिव्हिटी इज कॉल्ड स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर असेल किंवा जो कोणी वेंडर असणार आहे त्याला इन्शुअर करण्यासाठी मग नॅशनल आणि इंटरनॅशनल इंटरकनेक्टिव्हिटीसाठी जे काही गाईडलाईन्स केलं जातं त्याला काय म्हणतात, स्टँडर्ड म्हणतात. आता हे स्टँडर्ड कोणाकडून डेव्हलप केलं जातं, तर स्टँडर्ड्स आर डेव्हलप्ड बाय कॉर्पोरेशन. ओके, हे कशाकडून डेव्हलप केलं जातं, कॉर्पोरेशन कडून डेव्हलप केलं जातं. मग ते कोण असतील, कमिटीज असतील, गव्हर्नमेंट रेग्युलेटरी एजन्सीज असतील. ओके, ह्यांच्या थ्रू काय केलं जातं, स्टँडर्ड डेव्हलप केलं जातं. आता हे जे काही स्टँडर्ड असणार आहे ते दोन टाईपचे असतात. ओके, स्टँडर्ड असणार आहेत ते किती टाईपचे असतात, दोन टाईपचे असतात. पहिलं असणार आहे ते डी फॅक्टो आणि दुसरं असणार आहे ते काय आहे, डी ज्युअर. आता डी फॅक्टो म्हणजे काय, तर ह्याचा अर्थ काय डी फॅक्टोचा, तर मीनिंग ऑफ डी फॅक्टो म्हणजे बाय फॅक्ट. ओके, त्याचा अर्थ काय, बाय फॅक्ट किंवा बाय कन्व्हेन्शन. ओके, सो these are the standards that are followed without any formal plan or approval by any organization. आता स्टँडर्डचे दोन टाइप्स असणार आहेत. पहिला बघितला आपण डिफॅक्टो. तर डिफॅक्टो म्हणजे काय असणार आहे, तर त्याचा अर्थ असतो बाय फॅक्ट. आता हे जे काही स्टँडर्ड असणार आहे ते फॉलो केलं जातं जरीही ह्या स्टँडर्डला कोणत्याही ऑर्गनायझेशनची परमिशन नसेल किंवा त्याचा एक कोणताही फॉर्मल प्लॅन नसेल तरी सुद्धा विदाउट एनी फॉर्मल प्लॅन ते स्टँडर्ड फॉलो केलं जातं. अशा स्टँडर्ड्सना काय म्हटलं जातं, डी फॅक्टो स्टँडर्ड्स. लक्षात येते काय, कोणत्याही ऑर्गनायझेशन कडून त्यांना परमिशन नसेल किंवा त्यांचा असा पर्टिक्युलर फॉर्मल प्लॅन नसेल तरी सुद्धा तो स्टँडर्ड फॉलो केला जातो, त्याला काय म्हणतात, डी फॅक्टो असं म्हणतात त्या स्टँडर्ड्सला. आणि नेक्स्ट आहे तो आहे डी ज्युअर. आता डी ज्युअरचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ असतो बाय लॉ और बाय रेग्युलेशन्स. ओके, मग हे जे काही स्टँडर्ड्स असणार आहेत ते काय केल्या जातात, ऑफिशियल रिकॉग्नाइज्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन कडून परमिशन मिळते आणि मग हे जे काही स्टँडर्ड्स असणार आहेत ते यूज केले जातात. सध्याच्या कम्युनिकेशन मध्ये मोस्ट ऑफ द कम्युनिकेशन जे काही स्टँडर्ड्स असणार आहेत ते कोणते यूज केले जातात, तर डी ज्युअर स्टँडर्ड्स यूज केले जातात. लक्षात येते का, डी ज्युअर म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर ऑफिशियल अशा स्टँडर्ड करून काय केलं जातं, ते ऑफिशियली त्यांना काय परमिशन दिली जाते लीगली. ओके, मग त्या स्टँडर्ड्सना काय म्हटलं जातं, डी ज्युअर असं म्हटलं जातं. नेक्स्ट असणार आहे पॉइंट, तो आहे स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स. आता कोणकोणते आहेत स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या कमिटीज, तर फर्स्ट असणार आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, दॅट इज ISO. नेक्स्ट असणार आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, दॅट इज ITU. नेक्स्ट असणार आहे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, दॅट इज ANSI. त्याच्यानंतर असणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स, दॅट इज IEEE.
आणि नेक्स्ट वन असणार आहे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज असोसिएशन, दॅट इज EIA. अँड लास्ट वन इज इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स, दॅट इज IETF. ओके, आता जे काही इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन असणार आहे, ओके, तर ह्याच्या अंडर काय होतंय, तर अ मल्टीनॅशनल बॉडी हुज मेंबरशिप इज ड्रॉन मेनली फ्रॉम स्टँडर्ड क्रिएशन कमिटीज. ओके, ह्याच्यामध्ये काय असतात माहितीये का, टोटल 82 मेंबरशिप इंडस्ट्रियलाइज्ड नेशन्स असतात. लक्षात येतंय का, हे कोणामध्ये, ISO मध्ये. तर हे डेडिकेटेड टू वर्ल्ड वाईड अग्रीमेंट ऑन इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. हे कशाबद्दल सांगितलं मी तुम्हाला, ISO बद्दल. नेक्स्ट असणार आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. त्याला आणखीन एक नाव काय आहे, तर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन अँड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्ड सेक्टर्स. ओके, नेक्स्ट असणार आहे ते आहे ANSI, दॅट इज अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. तर याच्यामध्ये काय असतं, अ नॉन प्रॉफिट कॉर्पोरेशन जे असणार आहे ते नॉट अफिल्ड विथ US गव्हर्नमेंट असतं. तर जे काही ANSI मेंबर्स असतात त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड्स असतात, प्रोफेशनल सोसायटीज, इंडस्ट्री असोसिएशन, कंझ्युमर ग्रुप्स, हे सगळे काय असतात, इन्क्लूड असतात. नेक्स्ट वन असणार आहे IEEE, दॅट इज इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, लार्जेस्ट नॅशनल प्रोफेशनल जो ग्रुप आहे तो इन्व्हॉल्ड असतो. तर कशासाठी, तर जे काही स्टँडर्ड्स असणार आहेत, मग कम्प्युटिंग, कम्युनिकेशन साठी वगैरे, ते डेव्हलप करण्यासाठी इन्व्हॉल्ड असतात. आता ह्याचं मेन एम काय असतं, तर जी काही ऍडव्हान्स थेरी, क्रिएटिव्हिटी, प्रोडक्ट क्वालिटी असणार आहे फील्डमध्ये, ओके, ह्याच्यासाठी काय असतं, ते ऍडव्हान्स थेरी करण्यासाठी हा त्यांचा मेन गोल असतो IEEE वाल्यांचा. नेक्स्ट वन असणार आहे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन. ओके, आता हे जे काही असणार आहे असोसिएशन, ते असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कुठे मॅन्युफॅक्चर झालेलं आहे, तर US मध्ये मॅन्युफॅक्चर झालेलं आहे. ते काय प्रोव्हाइड करतं, तर इट प्रोव्हाइड ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड पब्लिक अवेअरनेस एज्युकेशन. ओके, काय इन्क्लूड करते ते, पब्लिक अवेअरनेस एज्युकेशन. अँड लास्ट वन कोण असणार आहे, तर इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स, दॅट इज IETF. आता हे जे काही स्टँडर्ड असणार आहे, द स्टँडर्ड बॉडी फॉर द इंटरनेट इटसेल्फ, ते कशासाठी असणार आहे, तर इंटरनेटसाठी स्वतःसाठी असणार आहे. ओके, आता ह्याचे जे काही रिव्ह्यूज असणार आहे, रिव्ह्यूज इंटरनेट सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर, त्याच्यासाठी सुद्धा काय असणार आहे, हे IETF स्टँडर्ड यूज केलं जातं. लक्षात येते का, असे हे टोटल 6 स्टँडर्ड क्रिएशन कमिटीज असणार आहेत अंडर द स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. लक्षात येते. सो इथं आपला स्टँडर्ड हा पॉइंट कंप्लीट होते. थँक यू.